नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात पंचशील ध्वजाच्या सन्मानासाठी आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरला आहे। हजारो नागरिकांच्या उपस्थितीत काढण्यात आलेला जनआक्रोश मोर्चाने प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे। नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात 23 जून 2026 रोजी वंचित बहुजन आघाडी आणि समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने पंचशील ध्वजाच्या पुनर्स्थापनेसाठी भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले। हटविण्यात आलेला पंचशील ध्वज पुन्हा सन्मानाने स्थापित करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले। मोर्चामध्ये आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, युवक आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। घोषणाबाजी करत आंदोलकांनी पंचशील ध्वजाचा सन्मान कायम राखण्याची मागणी केली। या आंदोलनाचे आयोजन वंचित बहुजन आघाडी आणि कंधार लोहा परिसरातील समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात आले होते। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 21 जून रोजी पत्रकार परिषद घेऊन मोर्चाची माहिती देण्यात आली होती। मोर्चा दरम्यान आंदोलकांनी प्रशासनाला निवेदन सादर करत पंचशील ध्वजाची तत्काळ पुनर्स्थापना करण्याची मागणी केली। तसेच मागणी मान्य न झाल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला। यावेळी खुरगाव येथील भदंत पय्या, बोधी थेरो व भिकू संघ, त्याचबरोबर रिपब्लिकन सेना युवा प्रमुख किरण घोंगडे यांची प्रमुख उपस्थिती दिसून आली। लोहा शहरात निघालेल्या जनआक्रोश मोर्चामुळे पंचशील ध्वजाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे। आता प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेते याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकपरिवर्तन न्यूज, लोहा। पंचशील ध्वज उद्ध्वस्त करणाऱ्या भूमाफिया यांच्या विरुद्ध व पंचशील ध्वजाची पुनर्स्थापना करण्यासाठी काही कार्यकर्त्यांनी सन्मानपूर्वक निवेदन दिलं होतं। 4-5 दिवसामध्ये काहीतरी मार्ग काढावा, परंतु शासनाकडून कुठलाही मार्ग निघाला नव्हता। म्हणून मोर्चा काढण्यासाठी म्हणजे मजबूर व्हावं लागलं। मोर्चा काढण्याची इच्छा नव्हती, परंतु पंचरंगी ध्वज हा संपूर्ण महाराष्ट्रच नाही, देशातले, भारतातलेच लोक नाही, ते विश्वातल्या सर्व बौद्ध धर्मीय लोकांच्या अस्मितेचा तो विषय आहे, जिव्हाळ्याचा विषय आहे। कारण पंचरंगी धम्मध्वज हा मुळात शांततेचं प्रतीक आहे, परंतु जे काही जातीय मानसिकतेमधून भूमाफियांनी तो JCB लावून तिथला तो झेंडा म्हणजे पाडत असतानाही काय आमच्याकडे व्हिडिओ आले, पाहून अतिशय खेद वाटला। बुद्धाच्या शांततेच्या देशामध्ये जर अशी अशांतता निर्माण करण्याचं जर कोणी काम करत असेल, प्रशासनाने वेळीच त्याच्यावर पाबंद आणला पाहिजे, त्यांच्यावर कायद्यानुसार गुन्हे दाखल केले पाहिजे आणि आंबेडकरी समाजाच्या भावनेशी कुणी खेळण्याचा प्रयत्न करू नये। याच्यानंतर जर अशा काही घटना घडल्या तर आंबेडकरी समाज स्वस्थ बसणार नाही, वंचित बहुजन आघाडी स्वस्थ बसणार नाही। पुढचं जे काही काम होईल ते श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, अंजली आंबेडकर आणि सन्माननीय सुजात भैया आंबेडकर यांच्या मार्गनिर्देशानुसार या ठिकाणावर लोहा तालुक्यामध्ये काम होईल। या ठिकाणावर सर्व आंबेडकरी समाजालाही सध्या शांततेचं आव्हान करत आहे। शासन आपल्याला निश्चित सहकार्य करेल। आपण शासन प्रशासनाच्या थोडंसं काही कालावधी आपण त्यांच्यावर विसंबून राहूया। निश्चितपणाने त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करावं ही आमची एक मागणी आहे नम्रतेची। आणि याच्यानंतर आपण कुणीही मोर्चाला गालबोट लागणार नाही। श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, सन्माननीय अंजली आंबेडकर, सुजात भैया आंबेडकर यांच्या कार्याला कुठेही गालबोट लागणार नाही, याची आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी आणि शांततेमध्ये आपण आपल्या घरी जावं। सर्वांचं मंगल।